नमस्कार मित्रांनो. सध्या महाराष्ट्रभर मतदान कार्डच्या मॅपिंगचा गाजावाजा चालू आहे. मतदान कार्डच्या मॅपिंगची खूप मोठी चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी BLO आपल्या घरी भेटी देऊन माहिती संकलित करत आहेत. तर हे SIR मॅपिंग नक्की काय आहे, हे SIR मॅपिंग कुणी करायचं, हे SIR मॅपिंग करण्याचे फायदे काय आहेत, आणि जर हे SIR मॅपिंग जर केलं नाही आपण तर खरंच आपलं मतदान यादीतील नाव डिलीट होणार आहे का, या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन शासकीय योजनांची माहिती थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. सर्वात आधी आपण समजून घेऊया की SIR म्हणजे नक्की काय. तर SIR चा फुल फॉर्म आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, म्हणजेच विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम, जो आपल्या निवडणूक विभागामार्फत किंवा निवडणूक आयोगामार्फत राबवला जात आहे. निवडणूक आयोग दरवर्षी मतदार याद्याचं अपडेशनचं काम करत असतं, परंतु काही विशेष कालावधीनंतर त्या याद्यांचं एकदा सखोल निरीक्षण केलं जातं किंवा सखोलपणे त्या अपडेट केल्या जातात. त्यासाठी ही मोहीम शासनाकडून राबवण्यात येत आहे. प्रत्येक मतदाराच्या माहितीची मुळापासून पडताळणी केली जाते. महाराष्ट्रात सध्या हीच प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये मुख्यत्वे मॅपिंगवर भर दिला जात आहे. तर हे मॅपिंग का केलं जात आहे याचे आपण आता कारण बघूया. मित्रांनो, मॅपिंग करण्याचे 3 मुख्य कारण आहेत. पहिलं कारण आहे दुबार नावं काढणे. अनेकदा लोकांची नावे गावाकडेही असतात आणि शहरात जिथे कामाला आहेत तिथल्याही मतदान यादीमध्ये त्या व्यक्तीचं नाव असतं. मॅपिंग केल्यामुळे एका व्यक्तीचं एकाच ठिकाणी नाव राहील याची खात्री केली जाणार आहे. म्हणजे एका व्यक्तीचं एकाच ठिकाणी मतदान यादीमध्ये नाव राहील व तो व्यक्ती फक्त त्याच ठिकाणी मतदान करू शकतो. यासाठी हे मॅपिंग करण्याचं एक कारण आहे. दुसरं कारण आहे कौटुंबिक एकत्रीकरण. कौटुंबिक एकत्रीकरणामध्ये काही ठिकाणी काय होतं की पतीचं मतदान कार्ड एका केंद्रावर मॅप केलेलं असतं व पत्नीचं मतदान कार्ड दुसऱ्या केंद्रावर मॅप केलेलं असतं. त्यामुळे पतीला एका केंद्रावर मतदान करावं लागतं व पत्नीला एक दुसऱ्या केंद्रावर मतदान करावं लागतं. तर या अडचणीमुळे पूर्ण कुटुंबाचं मॅपिंग हे एकाच मतदान केंद्रावर केलं जाऊ शकतं. त्यासाठी सुद्धा हे मॅपिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. तिसरं कारण आहे अचूक पत्ता, म्हणजेच GIS मॅपिंग. आता तुमचे घर नक्की कुठे आहे त्याचं अक्षांश रेखांश हे BLO मार्फत त्यांच्या ॲपमध्ये नोंदवले जाणार आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या घरापासून सर्वात जवळचे मतदान केंद्र दिले जाईल, जिथे जाऊन तुम्हाला मतदान करणे सोयीचे होणार आहे. आता ही मॅपिंगची पद्धत कशी आहे किंवा ही मॅपिंग कशी केली जाणार याची आपण पद्धत बघूयात. तुमचे BLO तुमच्या घरी येतील, म्हणजे बूथ लेव्हल ऑफिसर हे तुमच्या घरी येतील. ते तुमच्याकडे असलेल्या मतदान कार्डची माहिती मागतील किंवा त्यांच्याकडे त्या ॲपमध्ये ती माहिती उपलब्ध असेल. BLO त्यांच्या मोबाईलमधील अधिकृत ॲपमध्ये तुमच्या घरासमोर उभे राहून लोकेशन मॅप करतील आणि गरज असल्यास तुमचं जर मतदान कार्डवर जुना फोटो असेल, खूप जुना फोटो असेल, तर तुम्ही त्यावेळेस त्यांच्याकडे तुमचा नवीन पासपोर्ट साईज फोटो देऊन सुद्धा तुमच्या मतदान कार्डवरील फोटो बदल करून घेऊ शकता. अशा पद्धतीने तुमची ही मॅपिंग BLO मार्फत अधिकृत ॲपद्वारे केली जाणार आहे. आता ही मॅपिंग जर केलीच नाही तर काय होईल? तर जर मॅपिंग केली नाही किंवा BLO तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही तिथं उपलब्ध नसाल किंवा तुम्ही माहिती दिली नाही, तर तुम्ही स्थलांतरित म्हणून त्या यादीमधून तुमचं नाव बादही होऊ शकतं. आणि मॅपिंग नसेल तर कदाचित तुमचं मतदान केंद्र तुमच्या घरापासून खूप दूर येऊ शकतं, ज्यामुळे तुम्हाला मतदान करताना खूप दूरच्या केंद्रावर जाऊनही मतदान करावं लागू शकतं. तिसरी गोष्ट, ओळख पटवण्यात अडचण येऊ शकते. जर तुमच्या मतदान कार्डवर खूप जुना फोटो असेल आणि तो फोटोही तुम्ही बदलला नाही किंवा मॅपिंग जर झाली नाही, तर मतदान करताना मतदान केंद्रावर मतदान अधिकाऱ्यामार्फत जी ओळख पटवली जाते, तर ती ओळख पटवण्यासाठीही तुम्हाला अडचणी नक्की येऊ शकतात. तर मित्रांनो, घाबरून जाण्याचे काही कारण नाही. जर समजा तुमचे BLO तुमच्या घरापर्यंत किंवा तुमच्यापर्यंत पोहोचले नसतील, तर तुम्ही स्वतःहून BLO कडे जा व ही मतदान कार्डची मॅपिंग नक्की करून घ्या, जेणेकरून भविष्यात आपल्याला मतदान करताना कुठलीही अडचण येणार नाही. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा व याविषयी जर तुमचे काही प्रश्न असतील
तेही कमेंटमध्ये आम्हाला नक्की विचारा. आम्ही त्यावर तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. अशाच नवनवीन सरकारी योजना व सरकारी अपडेटसाठी आपल्या सुयोग वार्ता या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.